जयपूरला ते फॅमिली ट्रिप आहे. पप्पांचे मित्र वगैरे तिथेच आहे. त्यांनी प्लॅन केलं आहे. एक टूरच्या ह्याच्याने चाललं आहे. कसा होतो प्रवास तुम्ही आता सगळं बघाच. आता इथून आमची ट्रेन आहे 7:05ची. वाजले 6:45 म्हणजे आम्ही लवकरच सगळे बसले. आता एक तासाच पुढे जाऊनच दाखवतो कसा काय प्रवास होतो. मॉर्निंग. सकाळचे वाजले 5 आणि आम्ही आता पोचलो आहे नालंदा जंक्शनला. अजून 6-7 तासाचा प्रवास आहे. 12 वाजता पोचू. झोप तर मस्त लागली. फायनली आम्ही आता जयपूरला पोहोचलो आणि ही आमची टूरची बस. जस्ट सामान वगैरे चढवलं. हे आहे जयपूर रेल्वे स्टेशन. खूप मेहनत करायला लागली. आता जाऊन बसूया डायरेक्ट हॉटेलमध्ये. चला भेटू. फायनली आम्ही आता हॉटेलला पोचलो आहे. कमीत कमी 16-17 तासांचा प्रवास आणि आता एक विश्रांती म्हणून 1-2 तास आराम करू आणि त्याच्यानंतर काही पॉईंट्स आहे ते फिरणार आहे. तुम्हाला आता हॉटेल दाखवतो कसं आहे. चेक इन वगैरे सगळं झालं आहे. रूममध्ये वगैरे सामान शिफ्ट झालं आहे. आता फक्त हॉटेल दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे आहे हॉटेल. हॉटेल खूपच मस्त वाटतं. इथून आहे एंट्री. चला आत जाऊया. आम्हाला फ्लोअर नंबर भेटला आहे तो आहे 203 आणि इथे खूप भुलभुलैया टाईप आहे. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. जेवून थोडा अर्धा तास झोपलो आणि आता आम्हाला सांगितलं की बिर्ला मंदिरला जायचं आहे. ते इथे जवळपास आहे 20 मिनटाच्या अंतरावर. तर आम्ही आता रेडी होऊन निघालो आहे बिर्ला मंदिरला. खाली जाऊन आता नाश्ता चाय वगैरे करू. त्याच्यानंतर जाऊ. चला तुम्हाला दाखवतो पुढे. हे सगळे आता आमचे टूरचे मेंबर्स. 12, 14, 18, 20. हे जे आता गोल गोल तुम्हाला दिसतं बिल्डिंग एक टाईप आहे. ते गोल फिरतं असं आम्हाला गाईडने सांगितलं. पहिले ते 12 तासात 1 राऊंड मारायचं पण त्याचा डिसबॅलन्स आणि काहीतरी झालं. आता ते 24 तासात 1 राऊंड मारतो. मस्त दर्शन झालं बाप्पाचं आणि आता आम्ही बिर्ला मंदिरात चाललो आहे. जस्ट बाजूलाच आहे ते. वॉकेबल डिस्टन्सच आहे. क्लायमेट खूपच मस्त आणि पूर्ण मार्बलचं बनवलं. तुम्ही बघू शकता मस्त बनवलं. लादी खूपच थंड आहे
आणि आतमध्ये आता मोबाईल शूटिंग व्हिडिओग्राफी काय अलाउड नाही, तर मी आता मोबाईल बंद करतो. टाटा. मग आजचे 2 स्पॉट झाले, बिर्ला मंदिर आणि गणेश मंदिर. हे 2 करायचे होते आज. आजचे तर झाले आणि आता शॉपिंगसाठी टाईम दिला आहे, तर इथेच मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे करू. थोडी फार घाई होते, काय काय जण जात आहेत आपापली शॉपिंग करायला. चला मग उद्याच भेटू आता. आणि अजून तरी दिवस संपला नाही आणि आता आम्ही आलो आहे शॉपिंग करायला. इथे बोलतात की बांधणी, ड्रेस पीस, साड्या वगैरे खूप आहे, तर आता शॉपिंग करायला जाऊच. आता आम्हाला डेमो वगैरे काय दाखवणार आहे, तर बघा तुम्ही आता डेमो कसा आहे ते. ये कोई केमिकल कलर नहीं होते हैं, ये सब नेचुरल कलर होते हैं जो खाने की सब्जियों से, फलों से और फूलों से बनाए जाते हैं. जैसे कि ये जो हरा कलर आप देख रहे हैं, खाने की हरी सब्जियों से हरा कलर बनाया जाता है, जैसे पालक से, हरा धनिया से, मूली का पत्ता से. प्रिंटिंग का एक छोटा सा डेमोस्ट्रेशन इस प्लेन कपड़े पे होगा. प्रिंटिंग के लिए सबसे पहला जो ब्लॉक होता है, ये होता है कपड़े पे डिजाइनिंग बनाने के लिए मास्टर ब्लॉक, और इसका बनाने का. और इसके बाद में जो जगह खाली है उसको भरने के लिए फिर ऐसा ये सप्लीमेंट्री ब्लॉक काम में आता है. ये सप्लीमेंट्री जो ब्लॉक होता है, इसका काम होता है अंदर में जो खाली जगह है उसको भरने का. जैसा कि अभी मैंने आपको ये डबल कलर प्रिंटिंग करके दिखाया. फिर ये प्रिंटिंग को सनलाइट में 2 आवर के लिए ड्राई करेंगे, और जब ये प्रिंटिंग पूरी तरीके से सूख जाता है उसके बाद में आखिरी काम होता है कपड़े का कलर चेंज करने का. और कपड़े का कलर चेंज करने के लिए कोई केमिकल यूज नहीं लेते हैं हम लोग. इसके लिए जड़ी बूटियों से बना हुआ हर्बल खूप काय काय शॉपिंग केले आणि आता आम्ही चाललो आहे. प्रवास परत चालू झाला आहे, ते आहे हॉटेलकडे, जे 20-25 मिनिट्सच आहे. आणि इथे क्लायमेट खूपच मस्त आहे, थंडी वगैरे आहेच. आणि आता आम्ही कुठे स्टे वगैरे केलं आहे, हॉटेलचं नाव आणि कुठे आहे ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. चला बाय बाय. The next day. गुड मॉर्निंग. आजचा आहे दुसरा दिवस आणि आज आम्हाला बोलले ते पॅलेस आणि फोर्ट वगैरे दाखवणार आहे. तर आम्ही सकाळी 6 वाजता उठलो आहे. आम्हाला बोलले 8-8:30पर्यंत निघायचं आहे. 8 वाजता आता नाश्ता वगैरे झाला आहे. आता आम्ही निघतोच आहे, तयारी वगैरे झाली आहे. आता पुढे पुढे कोणते पॅलेसेस आहे, फोर्ट आहे, दाखवतो तुम्हाला पुढेच. तर बघत राहा पुढपर्यंत. हा आता गेट दिसतो आणि इथून एंटर करतो. आता ते आहे पिंक सिटी. सगळ्यांनी एकच कलर केला आहे. रात्रीचं तर खूपच मस्त दिसतं. रात्री आम्ही काल बघितलेला. तर आताचा व्ह्यू बघा आणि नंतरचा रात्रीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला.
तर आता आम्ही जंतर मंतरला एंटर करतो आहे. हे आता स्टार्टिंगला ओपनच करत आहेत. इथून आता एंट्री आहे आणि एंट्रीची आहे 50 रुपीज. जंतर मंतर का अर्थ क्या होता है? मेरी आवाज़ आ रही है? जंतर मंतर का अर्थ क्या होता है? जंतर यानी होता है यंत्र और मंत्र यानी उसका कैलकुलेशन करना. तो जितने भी जंतर मंतर के यंत्र लगे हैं अभी इन सब का कैलकुलेशन आपको मैं करके बताऊंगा. और जंतर मंतर किसके अकॉर्डिंग ही वर्किंग करता है? शेडो पे. अगर सूरज की रोशनी नहीं है तो जंतर मंतर कुछ भी नहीं है. अगर क्लाउडी या रेनी सीजन हो गया तो दिखाई नहीं देगा. तो आप बोलेंगे मुझे बताइए, मैं बोलूँगा बोलिए सूर्यदेव को दर्शन करें. तो सन की शेडो पे जंतर मंतर वर्क करेगा. जयपुर के राजा ने इंडिया में 5 जंतर मंतर बनाए. कहाँ कहाँ पे? दिल्ली, मथुरा, आगे बोलिए. दिल्ली, मथुरा, उज्जैन, वाराणसी, राजस्थान, जयपुर. और अपन जो सबसे पहला पॉइंट देखने जा रहे हैं उसको इंग्लिश में कहते हैं सनडाइल, हिंदी में कहते हैं धूपघड़ी. ये शुद्ध नाम है लघु सम्राट यंत्र. और लघु का मतलब होता है छोटा यंत्र. मैंने कोई घड़ी नहीं पहन रखी है. बिना देखे अभी आपको टाइम बताऊंगा. अपने मोबाइल से अपने वॉच से चेक कर लीजिएगा. मुझे मतलब नहीं, चेक कर लीजिएगा. बिल्कुल एक्यूरेट टाइम बताऊंगा आपको आज. तो पहले सनडाइल. 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 1 ब्लॉक इज 1 आवर. एक ब्लॉक 1 घंटे का ब्लॉक है. ये 8 लिखा है, ये 9 लिखा है. ये 8 लिखा है, ये 9 लिखा है. एक ब्लॉक 1 घंटे का. 1 ब्लॉक इज 1 आवर. फिर यहाँ से यहाँ 15 मिनट, 15, 30, 45, 60, 1 घंटा. सूरज की रोशनी कहाँ आ रही है? यहाँ आ रही है. कितना हो गया? 9:05 मिनट, 6 और 7, 9:07. अभी मत देखिए 9:07 मिनट जयपुर का लोकल टाइम. अपना इंडियन स्टैंडर्ड टाइम IST किस जगह से चलता है? जगह का नाम इलाहाबाद में मिर्जापुर से, यूपी में. आज का और मिर्जापुर का डिफरेंट टाइम है. नीचे वहाँ 24 मिनट लिखा है. वहाँ पे नीचे देख लीजिएगा, लिखा है 24 मिनट. स्केच पेन से वहाँ 24 लिखा है. तो 7 और 24 31. चेक कर लीजिए मोबाइल को, चेक कर लीजिए. एक्यूरेट टाइम आ गया. अभी अपन ने बात करी इतनी देर में 1 मिनट आगे बढ़ गया. ये देखिए 8 पे आ गया. 1 मिनट बढ़ गया ना, हो गया. चेक कर लीजिए. करेक्ट. 6 to 12 AM और 12 to 6. पहले के टाइम में जब राजा महाराजा कहीं शिकार खेलने जाते थे तो दिशा से भ्रमित हो जाते थे. जाना पूर्व में है, पहुंच गए पश्चिम में, कोई दिशा का नॉलेज नहीं था. तो उन्होंने सोचा एक ऐसे मोनूमेंट का आविष्कार किया जाए जिससे कि उन्हें चारों दिशाओं के बारे में नॉलेज हो जाए. तो जिधर सूर्य उदय होता हमेशा क्या होता? पूर्व. उसके अपोजिट पश्चिम. जिधर पोल स्टार होता हमेशा, पोल स्टार हमेशा किधर होता? उत्तर में. उत्तर के अपोजिट दक्षिण, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ एंड साउथ. मेरे कहने का केवल इतना सा मतलब है कि केवल अपन को 2 दिशा मालूम होनी चाहिए, पूर्व और पश्चिम. बिल्कुल भी पूर्व और उत्तर, क्योंकि पूर्व क्या बोलते हैं ऑटोमेटिक पश्चिम है. मालूम चल गया सभी को. Some Hindi names like Dhanu. So the who may be born in this month in Sagittarius, the sign will be Sagittarius. इस प्लेट का शेडो यहाँ जाके गिर रहा है. देखिए यहाँ जाके शेडो गिर रहा है. ये मार्बल का जो ब्लॉक है, 1 ब्लॉक इज 1 आवर. एक ब्लॉक 1 घंटे का ब्लॉक है. 1, 2, 3, 4, 5 and 6. जिनमें 6 आवर्स वर्किंग इधर करेगा. मैंने कहा 1 ब्लॉक इज 1 आवर. जैसे ही शेडो परछाई 1 घंटे बाद में नीचे हो जाएगी, रेड में आ जाएगी. तो रेड में से पार्ट बंद हो जाएगा. इसका अल्टरनेट है 1 घंटे बाद का बगल वाला, वो वाला. जितने 1 घंटा उधर, 1 घंटा इधर, 6 घंटे इधर, 6 घंटे उधर. जहाँ जाके शेडो गिर रही है, परछाई गिर रही है, वहाँ पे राशियाँ लिखी हुई है. और ये सन के नीचे देखिए अभी साल में अपने कितने महीने होते हैं? 12. राशियाँ कितनी होती है? 12.
अभी और किसी ने कुछ बोला था दूसरा 12 महीने की 12 राशियाँ होती हैं। हां काढा ये पीछे येलो वाली दिखाई दे रही है, येलो वाली क्रिस्टल जोडियक साइन से अपने जहाँ जाके शेडो गिर रहा है ये, इसके सीध में मेरे हाथ की ओर देखिएगा, थोड़ा परसई छोड़िए, थोड़ा परसई छोड़िए। ये शेडो जो दिख रहा है इसके सीध में यहाँ देखिए, ये धनु राशि लिखा हुआ है, जब मैं हाथ हिला रहा हूँ ये संवर कर रहा है धनु राशि में। और धनु राशि कब से कब तक? पिछले महीने की 22 तारीख, 22 नवंबर से लेके 21 दिसंबर, आज कितना है? आज आखिरी धनु राशि है, आज का दूसरी राशि, कल दूसरी राशि लग जाएगी धनु राशि में। यानी आज केवल आज आखिरी दिन है धनु राशि और जो बच्चा पैदा होगा 22 नवंबर से लेके 21 दिसंबर तक उस बच्चे की राशि चली है धनु राशि आज तक। जो कल आज रात की 12 बजे बाद में पैदा होगा बच्चा, उस बच्चे की राशि इसके सीध में देखिए, यहाँ लिखा मकर, ये लिखा वर्क कर रहा है यहाँ पे, ये दिख रहा है आपको। ये शेडो सुबह 6 बजे यहाँ पे रहेगी, उधर मेरे हाथ पर देखिए, उधर रहेगी। आता आम्ही आलो आहे सिटी पॅलेसला. इथे एंट्री करण्यासाठी 300 रुपीज आहे आणि सीनियर सिटीजन असेल तर 150 आहे. एंटर करता करता तुमचा एक फ़ोटो काढला जाईल. ते तुम्हाला फ़ोटो देणार नाही, पण 150 चार्जेस आहे एक फ़ोटोचे. जर तुम्हाला आवडला तर घेऊ शकतात. आता तुम्हाला आतमधलं दाखवतो कसं कसं काय आहे. तर तुम्ही ते माझ्या मागचं जे म्युझियम दिसतं आहे तिथे आम्ही आता जस्ट जाऊन आलो. तिथे सगळं महाराजांचे कपडे, महाराजे ते गोल्फ वगैरे खेळतात, त्यांचे स्टिक बॉल्स वगैरे ते सगळं आहे. आणि त्यांचे खूप वर्ष पुराणं ड्रेसेस वगैरे आहे खूप, ते सगळं म्युझियममध्ये दाखवलं आहे. आता आम्ही दुसऱ्या म्युझियममध्ये चाललो आहे. तिथे काजळ, परफ्यूम सगळं जुन्या टाईपचं जसं बनवलं आहे तसं सगळं आहे. इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही, नाही तर आतलं दाखवलं असतं तुम्हाला. आता मी चाललो आहे आतमध्येच. चला. आम्ही आलो आहे हवा महलला. हे तिथून 15 मिनटं वॉकेबल आहे किंवा तुम्ही तिथून रिक्षा करू शकता. ते 10 रुपये शेअरिंग घेतात. तर आता जस्ट एंटर केलं आहे, बघतो पुढे पुढे काय काय. इथे हे तुम्ही फोटो काढू शकता त्यांच्या ड्रेसवर. 150 चार्जेस. फोटो बनना नाही. नाही.
आता आमचं सिटी पॅलेस, राजमहल, हवा महल आणि जंतर मंतर हे 3 ठिकाण बघून झाले आणि आता आम्हाला लागली आहे भूक. आता आम्हाला जेवायला आणले आणि हे जेवायला पण एक मस्त ठिकाणी आणलं, एक गार्डन टाईप आहे. गार्डन दाखवतो तुम्हाला, माझ्या पाठी बघू शकतात, मस्त गार्डन वाटतं. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही आलो आहे आमिर फोर्टला आणि इथे यायला तुम्हाला जीप करायला लागतं कारण की बस वगैरे काही येत नाही आणि एंट्री फी आहे 100 रुपये फोर्टला जाण्यासाठी. इथे ऐकलं की खूप सारे शूटिंग्स वगैरे झाले, तर बघूया कसं काय आहे तिथे फोर्ट वगैरे. आता असे इथे 20-20 गाड्या सोडतात, असे लाईन लागली आहे. आता थांबलो आम्ही आमचा नंबर येईपर्यंत, तर बघूया किती वेळ लागतो इथे. फायनली इथे पोहोचलो आहे आम्ही. आता एंट्रन्स आहे इथेच. असा ट्रॅफिक लागलं आहे, खूप साऱ्या गाड्या आल्या आणि आम्ही आता चाललो आहे. हे आहे एंट्रन्स आणि आता चाललो आहे. आमचा एक गाईड आहे, तो सगळं आता सांगेलच काय काय कसं कसं कुठे काय काय आहे. नजारा खूपच मस्त आहे. चला आता वरती चढूया. आणि ही आमची मंडळी इथे खरेदी चालू आहे इथे. हां चल काय तिथपर्यंत जायचं, तेव्हा दिसतंय तिथे तिथपर्यंत आहे किल्ला. आमेर फोर्ट का प्राचीन नाम हुआ करता था अंबिकेश्वर नगर, क्योंकि यहाँ पे डाउन साइड में विलेज में एक महादेव का मंदिर बना हुआ है, अंबिकेश्वर महादेव. तो अंबिकेश्वर नगर के नाम से जाना जाता था. समय के साथ साथ नाम अपडेट होते गए और इसका नाम हो गया आमेर. अब जो फोर्ट है, फोर्ट को बनने में टाइम लगा 137 ईयर. 3 जनरेशन ने कंप्लीट करा. मान सिंह फर्स्ट, जो कि अकबर के चीफ कमांडर सेनापति हुआ करते थे. आफ्टर देन सेकंड किंग थे मिर्जा राजा जय सिंह, और 3rd नंबर के लास्ट किंग थे महाराजा सवाई जय सिंह सेकंड, जिन्होंने पिंक सिटी और जंतर मंतर बनाया था, जो आपने विजिट पे सुबह आपने देखा आपने. अब जो प्लेजन फोर्ट आप देखते हैं, ये 4th पार्ट में, फर्स्ट पार्ट नीचे जहाँ पे काफी क्राउड था, भीड़ भाड़ था. जो फर्स्ट पार्ट था उसे कहा जाता है जलेब चौक. सेकंड पार्ट में भी आप रुके हुए हैं, खड़े हुए बैठे हुए हैं, नाम है दीवाने आम जनरल मीटिंग हॉल पब्लिक. जहाँ पे आप खड़े बैठे हुए हैं, इसके लिए जो वाटर टैंक है और ये जो स्पेस दिया हुआ है, लोकल पब्लिक बैठती है राजा का जजमेंट देखने के लिए, न्याय की इस तरह का न्याय करते हैं. अब देखिए रानियाँ कहाँ बैठती है, तो जब राजा का दरबार लगता है तो रानियाँ बैठती है ऊपर जाके. गेट आप देख रहे हैं, गेट का नाम है गणेश पोल गेट, क्योंकि सेंटर वाले गेट पे गणेश जी का पेंटिंग बना है. तो रानी ऊपर वाले खिड़की में जाके बैठती है. तो जब राजा साहब को डिसीजन करते हैं तो रानियों को, ये जो एरिया देख रहे हैं आप नीचे वाला, गेट खुले हुए हैं, ये अपना है किचन, रसोई घर, खाना बनाया जाता है. ठीक ऊपर वाला जो पार्ट है जाली वाला, वो अपना डाइनिंग हॉल है, खाना खाया जाता है. ये जो एरिया आपके पीछे बना हुआ है, यहाँ पे शेफ महाराज खाना बनाने वाले फूड मेकर, उनके रूम बने हुए हैं. इसी सेकंड पार्ट में देखने के लिए छोटे छोटे गेट बने बिल्कुल सामने आपके, इसे कहा जाता है अकाउंट ऑफिस.
फर्स्ट पार्ट आपने देखा था जलेब चौक, सेकंड पार्ट दीवाने आम, और ये थर्ड पार्ट है जिसे कई नामों से जाना जाता है, दीवाने खास, सीक्रेट मीटिंग हॉल, समर पैलेस, विंटर पैलेस और किंग पैलेस। इसके इन साइड में जो ग्लासेज आप देख रहे हैं ये सारे बेल्जियम ग्लासेज। बेल्जियम ग्लासेज लगाने का कारण ये रहा कि ग्लास सबसे बेस्ट एंड गुड क्वालिटी बेल्जियम की बनी है, तो इसे कहा जाता है शीश महल, यानी कि शीशे से बना हुआ महल। आता आमचा आमेर फोर्ट फिरून झालं आहे. आता आम्ही आलो आहेत जल महल बघायला. तर तिथे तर एंट्री नाही आहे, पण लांबूनच फोटो वगैरे काढू. तिथे पण एंट्री करायला 50 रुपयाची तिकीट आहे. तर आतमध्ये टेंट वगैरे काय बोलत आहेत ते तिथे जायला. तर बघू आता, चाललो तर आहे आतमध्ये, मला समजेलच काय होतं आहे पुढे.